अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्री गुरुचरित्र ग्रंथात कलियुगाबद्दल काही अत्यंत आणि गंभीर संकेत दिले आहेत. हे संकेत केवळ भविष्यवाणी नसून आजच्या समाजाचा आरसा आहे. या संकेताकडे दुर्लक्ष करणं म्हणजे आपल्या स्वतःच्या अधपतनाकडे दुर्लक्ष करणं होय. कलियुग हे पापांचं युग आहे असं वेदांमध्ये आधीच सांगितलं गेलं आहे. पण या युगात माणसांची स्थिती किती भयंकर होईल हे भगवान दत्तात्रयांनी हजारो वर्षापूर्वीच स्पष्ट केलं होतं. आज आपण आपल्या डोळ्यासमोर जे काही घडताना पाहतोय ते अगदी तंतोतंत त्या भविष्यवाण्यांशी जुळतं. मग प्रश्न असा उभा राहतो, या अंधकारातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? याच प्रश्नाचं उत्तर आपण आज थोडक्यात पण स्पष्टपणे पाहणार आहोत. मित्रांनो, आज आपण ज्या ग्रंथाचा आधार घेणार आहोत तो कुठलाही सर्वसाधारण ग्रंथ नाही. तो आहे श्री गुरुचरित्र, श्री गंगाधर सरस्वती यांनी लिहिलेला दत्त संप्रदायाचा 5वा वेद मानला जाणारा पवित्र ग्रंथ. हा केवळ कागदावरचा ग्रंथ नाही, तर जिवंत अग्नी आहे. जसं अग्नीत टाकलेली वस्तू भस्म होऊन शुद्ध होते, तसंच गुरुचरित्राच्या संपर्कात आलेला प्रत्येक जीव आपल्या पापांमधून मुक्त होतो. ज्या घरात गुरुचरित्र आहे आणि त्याचे नियमित पारायण होते, तिथे नकारात्मक शक्ती, अतृप्त आत्मे प्रवेश करू शकत नाहीत. द्वापार युग संपताच कलियुगाची सुरुवात झाली. भगवान दत्तात्रय चिंतेत पडले, कारण त्यांना माहीत होतं की हे युग अंधकाराचं युग असेल. अधर्म वाढेल, सत्य लुप्त होईल, वेदांचा अर्थ विपर्यास केला जाईल, यज्ञाच्या नावाखाली हिंसा वाढेल. धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवान दत्तात्रयांनी कलियुगात 2 अवतार घेतले. श्रीपाद श्री वल्लभ पिठापूर येथे व श्री नरसिंह सरस्वती गांगापूर येथे. श्री गुरुचरित्राच्या अध्याय 2 मध्ये कलियुगाची लक्षणं स्पष्ट सांगितली आहेत. धर्म फक्त एका पायावर उभा राहील, सत्य लुप्त होईल, अधर्म वाढेल. धर्माचे बाजारीकरण, संतांचा वेश घालून पैसे कमवले जातील, मंदिर व्यापाराची ठिकाणं बनतील, नात्यांचा ऱ्यास होईल, रक्ताची नाती तुटतील, पैसाच सर्व काही ठरेल. आहार व नैतिक अध्यापतन, अशुद्ध अन्न, मानसिक अशांती, वासनेचा अतिरेक, त्यामध्ये निसर्गाचा कोप होईल, अवेळी पाऊस, दुष्काळ, महापूर. हे सगळं आज आपल्याला सत्यात अनुभवायला मिळतंय. हे ऐकून शिष्य सायनदेव विचारतात, हे गुरुदेव, हे इतकं भयंकर आहे तर सामान्य मनुष्य वाचणार कसा? श्री नरसिंह सरस्वती हसून म्हणतात, ईश्वराने कधीच आपला हात सोडलेला नाही. सत्ययुगात तप, त्रेतायुगात यज्ञ, द्वापार युगात पूजा, हे सगळं कलियुगात फक्त नामस्मरणाने मिळेल. श्री गुरुदेव दत्त नामजप, श्री गुरुचरित्राचे पारायण, श्रद्धा आणि विश्वास सर्वात महत्त्वाचं. हे सगळं केवळ बोलणं नाही. कुष्ठरोगी ब्राह्मण आणि दारिद्र्यात होरपळणाऱ्या ब्राह्मणाच्या कथा याच सत्याचा जिवंत पुरावा आहेत. आता आपण या 2 कथा टप्प्याटप्प्याने सविस्तर पाहूया. मित्रांनो, नंदी नावाचा एक ब्राह्मण होता. तो जन्माने ब्राह्मण, वेदांचा अभ्यास केलेला, पण त्याचं संपूर्ण शरीर कुष्ठरोगाने ग्रासलेलं होतं. त्याच्या अंगावर जखमा होत्या, पूस वाहत असे, डोळे हळूहळू बंद होत चालले होते. लोक त्याच्याकडे पाहून दूर पळायचे. तो एकटा पडला होता. तो स्वतःलाच विचारायचा, देव माझ्यावर इतका का रागवला आहे? अखेर त्याने देवी तुळजाभवानी मातेची 3 वर्ष कठोर तपश्चर्या केली, पण रोग गेला नाही. निराश अवस्थेत नंदी गंगापूरला पोहोचला. श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या दर्शन होताच
तो त्यांच्या चरणी कोसळला. गुरुदेव म्हणाले, हा रोग तुझ्या पूर्वजन्माच्या कर्मांचा परिणाम आहे, पण गुरुकृपेने कर्मही नष्ट होतात. गुरुदेवांनी त्याला नामजप सांगितला. श्री गुरुदेव दत्त. नंदीने अहंकार सोडला, गुरुसेवा स्वीकारली. हळूहळू त्याचा रोग कमी होऊ लागला. एक दिवस तो पूर्णपणे निरोगी होतो. इतकंच नाही, गुरुकृपेने तो कवी देखील बनतो, गुरुमहिमा गाणारा भक्त बनतो. कितीही मोठं पाप असो, गुरुचरणी शरण गेल्यावर ते भस्म होतं. गुरुचरित्रामधील दुसरी कथा म्हणजे दारिद्र्याने ग्रासलेल्या ब्राह्मणाची. आज आपण श्री गुरुचरित्र ग्रंथातील अशी कथा ऐकणार आहोत, जी आपल्याला दारिद्र्य, लोभ आणि समाधान याचा खरा अर्थ शिकवते. ही कथा सांगते की फक्त धन मिळालं म्हणजे सर्व सुख मिळत नाही, तर गुरुकृपा मिळाली की जीवन धन्य होतं. श्री गुरुचरित्र अध्याय 44 वरील ही आधारित कथा आहे. फार पूर्वी एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो नित्यनियमाने संध्या, जप, पूजा करत असे, पण त्याच्या घरात कायम दारिद्र्यता होतं. कधी अन्न मिळायचं, कधी तो उपाशीच राहायचा, कधी त्याला उपाशी झोपावे देखील लागायचं. त्याची पत्नी आणि मुलंही हालापेष्टात जगत होती. तरीसुद्धा त्या ब्राह्मणाने कधीही अधर्माचा मार्ग स्वीकारला नाही. एक दिवस अत्यंत हालाकीच्या अवस्थेत तो गंगापूरला गेला. श्री नरसिंह सरस्वती महाराजांचे दर्शन घेताच त्याच्या मनात एकच इच्छा निर्माण झाली, माझं दारिद्र्य दूर व्हावं. त्याने गुरुदेवांच्या चरणाशी लोटांगण घातलं आणि आपली व्यथा अश्रूंनी मांडली. गुरुदेवांनी त्याच्याकडे पाहून अत्यंत शांतपणे विचारलं, तुला काय हवं आहे? ब्राह्मण म्हणाला, माझ्या कुटुंबाला उपासमारीपासून वाचवायचं आहे. तेव्हा गुरुदेवांनी त्याला आदेश दिला, दररोज श्रद्धेने माझं नाव घे, लोभ सोड आणि जे मिळेल त्यात समाधान मान. ब्राह्मणाने गुरुदेवांचा आदेश मान्य केला. काही दिवसांनी गुरुदेवांनी त्याला स्वप्नात दर्शन दिलं. स्वप्नात त्यांनी एका ठिकाणाची खूण सांगितली आणि म्हणाले, त्या ठिकाणी जमिनीत पुरलेलं धन आहे, पण लक्षात ठेव, ते धन तुझ्यासाठी नाही, ते धर्मासाठी आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मण त्या जागी गेला. जमिनीत खोदताच त्याला सोन्याचं भांडं सापडलं. क्षणभर त्याच्या मनात विचार आला, हे धन माझ्या गरिबीचं अंत करू शकतं. पण लगेचच त्याला गुरुदेवांचे शब्द आठवले. त्याने त्या धनाचा उपयोग स्वतःसाठी केला नाही. त्याने त्या संपत्तीतून अन्नदान केलं, ब्राह्मणांना वस्त्रदान केलं आणि गरजू लोकांची सेवा देखील केली. त्याच्या घरात मात्र फारसं धनसंचय झालं नाही, पण त्याच्या आयुष्यात एक अद्भुत बदल घडला. कधीही न संपणारं दारिद्र्य हळूहळू दूर झालं. त्याच्या घरात अन्नाची कमतरता राहिली नाही. मनात समाधान आलं, शांतता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुकृपेची अनुभूती त्याला झाली. मित्रांनो, या कथेचा संदेश फार स्पष्ट आहे. जेव्हा माणूस लोभ सोडतो आणि गुरुच्या वचनावर विश्वास ठेवतो, तेव्हा देव स्वतः त्यांच्या गरजा पूर्ण करतात. गुरुकृपा ही सोन्यापेक्षाही मौल्यवान असते. धन मिळणं महत्त्वाचं नाही, लोभ न करणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला हे सविस्तर वर्णन कसं वाटलं? तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करता का? कमेंटमध्ये जरूर सांगा. आवडलं असेल तर शेअर करा. व्हिडिओला छोटासा एक लाईक करा. तुमच्या एका लाईकने मला खूप प्रोत्साहन मिळतं असेच नवनवीन आपल्यासाठी व्हिडिओ तयार करण्यासाठी. हा व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला, थोडा जरी आवडला तर नक्कीच लाईक करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि तुम्हाला यानंतर कोणत्या कथा ऐकायला आवडतील हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला लाईक करा. श्री स्वामी समर्थ.